अजितदादांच्या घर आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली. अमोल मिटकरींचा दावा, विमान दुर्घटनेत अशोक खरात कनेक्शन. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या गाजत असून विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी याच प्रकरणावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो असल्याने राजकीय पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी या प्रकरणात आपला राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांना आता या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाताचे कनेक्शन तर नाही ना, असं म्हणत प्रश्न उपस्थित केले आहेत. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली होती, अशी माहिती मिटकरी यांनी दिली. अशोक खरात याचं कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणारं आहे. आपला भांडाफोड होणार हे अशोक खरातला माहीत झालं होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी लुकआउट नोटीस काढल्याने तो पळून गेला नाही. VSR कंपनीच्या मालकासोबत या भोंदूबाबांचे संबंध असू शकतात, कारण या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे धागेदोरे असून सप्टेंबर महिन्यात करंगळी कापण्यात झाल्याचा प्रकार सर्वात अघोरी असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. नोव्हेंबर महिन्यात देखील अजितदादांच्या घराजवळ आणि कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली. अशोक खरात आणि अजितदादांचा अपघात यांच्यात संबंध आहे का, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला असून गेल्या 3 दिवसांपासून अजितदादांचा विषय मागे पडलेला आहे. जितक्या तत्परतेनं अशोक खरात पकडला, तशी तत्परता अजितदादांच्या प्रकरणात झाली पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. तसेच संत परंपरा असलेल्या राज्यात कोणी करंगळ्या कापल्या, माध्यमात आलेले फोटो खरे आहेत का, या सगळ्याचा तपास निष्पन्न होईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, याचा मला विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.